सामन्याला सुरुवात झालेली आहे. थोडीशी घाई करायची आहे. मयूर वाजे पहिलं षटक हाताळण्यासाठी किशोर गागुर्डे आपण पाहतोय या स्ट्राईकवरती. तर जयेश भुयाल हा नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि पॉवर प्लेचं हे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय मयूर वाजे याला पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर इथे हाताळला आहे. व्हाईट बॉलने सुरुवात केली आहे. व्हाईट चेंडूची नोंद. एक्स्ट्रा धाव ही धाव फलकावरती इथे नोंदवली गेली. सरळ बॅटने फटका ते केला गेला. शतरक्षक आयडीमध्ये थोडासा स्लिप झाला मात्र स्वतःला सावरलं. हलकासा फंबल. फक्त एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता किशोर याचा मात्र जयेश याने थांबवलंय की रिस्क नको. अतिघाई संकटात नाही हे त्याला माहिती आहे आणि त्यांनी स्वतःला थांबवलं आणि एकच धाव ही धाव फलकावरती नोंदवली गेली. एका धावेने धावसंख्या आता 2 या आकडावरती. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय मयूर वाजे हे षटक हाताळतोय. लोकल संघ आहे गावदेवी स्पोर्ट्स जांभूलपाडा. भरपूर जे त्यांची पाठीरेखा आहेत मोठ्या संख्येने उपस्थित झाले त्यांच्या हा मॅच पाहण्यासाठी. मयूर याचा हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर त्याने हाताळला आहे. आणखीन एक व्हाईट बॉल इथे येताना दिसतोय आपल्याला. दुसरा व्हाईट बॉल या ओव्हरमध्ये. आपण या अगोदरचा सामना जर बघितला होता भरपूर एक्स्ट्रा चेंडू टाकले होते. तब्बल 13 चेंडू दुसऱ्या ओव्हरमध्ये फेकले गेले आणि त्याचा फायदा झाला होता गावदेवी स्पोर्ट्स मानिसापाडा या टीमला. इथे आता चांगलं चेंडू नाही. इथे देखील वाईड आहे. पंचांनी सांगितलंय की हा चेंडू देखील वाईड आहे म्हणजे तिसरा वाईट बॉल या ओव्हरमध्ये येताना दिसतोय. बॅटचा आता एज लागले. टॉप एज लागलं होतं. यष्टांच्या मागे चेंडू निघून गेलाय. यष्टिरक्षक तिकडे चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी ही प्राप्त झाली होती. मयूर वाजेला आपण पाहतोय. एक नौका गोलंदाज आहे. थोडासा प्रेशरमध्ये जाणवतोय. इथे आता फोर्स करण्याचा प्रयत्न. स्टॅमिंग झालाय. शतरक्षक आहे तिकडे बघा. चांगला झेल पकडलाय. तिकडे शतरक्षकाचा ऍक्शन देखील आपल्याला पाहायला मिळाला. अगोदर त्याने आपले हात सेट केले आणि त्यानंतर त्याने झेल पकडला. चांगला झेल. फलंदाज ठरला फेल. डीजे अखेरीस सफलता मिळवलेली आहे मयूर वाजे या गोलंदाजाने. आता बॉल टाकून झालेत 3. धावसंख्या झालेली आहे 5. इथे पुन्हा एकदा मस्टामिंग झालाय. पुन्हा एकदा शतरक्षक चेंडूच्या गाडी पोहोचलाय आणि 1 हँडेड झेल पकडण्याचा प्रयत्न. जीवनदान मिळालंय. बघा विघ्नेश आले होते तिकडे. भरभक्कम शरीर यष्टीचा हा जो शतरक्षक आपण पाहतोय तिकडे पोहोचला होता. एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न मात्र झेल पकडू शकलेला नाही आहे आणि आपण पाहतोय की 2 धावा या इथे कंप्लीट केल्या गेल्या. इथे पुन्हा एकदा टायमिंग झाला. आता स्वतः गोलंदाज चेंडूच्या गाडी पोहोचलाय मयूर. आता चूक होत नाहीये. मयूरने आता झेल पकडलाय आणि जो नव्याने बॅटर आला होता उमेश वर्गना तो आता मात्र बाद होऊन माघारी परततोय.
येस, थँक्यू डीजे. शेवटचा एक बॉल बाकी असेल. नव्याने फलंदाज प्रशांत वर्गना आणि प्रशांत याची देखील दांडी उद्ध्वस्त केलेली आहे. बघा दांडी गोल केलाय प्रशांत याची देखील. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज इथे तंबूच्या आश्रयाला पाठवलेला आहे. षटकाची समाप्ती. पहिलं षटक हे कंप्लीट झालंय. पहिल्या षटकात धावा आल्या 7. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. चला जास्त वेळ खर्च करू नका. पहिले षटक हे कंप्लीट झाले. पहिल्या षटकात धावा आल्यात 7. गडी बाद झालेत 3. नव्याने बॅटर विनोद येतोय. विनोद दळवी आणि जयेश भुयाल अशी ही जोडी आता आपण खेळपट्टीवरती पाहणार आहोत. सात धावा धाव फलकावरती लागेल. चला घाई करायची विनंती असेल. सांगितलेला का तुला? प्रदीप मस्कर आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू आपण पाहतोय मिड ऑफ मध्ये खेळून काढला गेला होता. क्षेत्ररक्षक होता तिकडे. ऑन साईडला फटका देखील गेला. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे विघ्नेश. इथे देखील सिंगल धाव मिळणार आहे. एकाच धावेवरती समाधान इथे देखील मानावं लागणार आहे. धावसंख्या आता 9 आकड्यावरती. आपण पाहतोय इथे कमीत कमी धावांवरती रोखण्यात आतापर्यंत यश आलंय जांभूलपाडा या टीमला. ऑन साईडला खूप चांगला फटका ते पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. मात्र क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली जात आहे. चांगले एफर्ट्स लावलेत मात्र चेंडूला स्टॉप करू शकलेला नाहीये. चेंडू सरळ घेऊन जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. डीजे हा चौकाराला. या चौकाराने धावसंख्या आता 13 या आकड्यावरती. 13 रन्स. मिड विकेट मध्ये हा चेंडू आता खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चांगले क्षेत्ररक्षण झाले. 100 हा चेंडू तिकडे फील्ड केला गेला. फेकी थोडीशी खराब झाली मात्र 2 धावा या पूर्ण झाल्या. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळते. जयेश आणि विनोद याची. जयेश भुया आलेला आपण पाहतोय जो सलामीचा बॅटर आहे. सलामीवीर
आता पूर्ण जिम्मेदारी त्याने आपल्या खांद्यावरती उचललेली आहे आणि चांगली बॅटिंग करताना दिसतोय आपल्याला. इथे अपील झालंय, अपील उचलून धरलाय, पंचांनी सांगितलंय हा फलंदाज बाद आहे. जयेश भुयाल हा देखील तंबूच्या आश्रयाला आता परततोय. फलंदाज बाद. आल्या पोरग्या रे हाल केला आमच्या जीवाचा. कुठशी आल्या या पोरग्या रे हाल केला आमच्या डीजे. हे दुसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत फलंदाज 4 फलंदाज बाद झालेले आहेत. किशोर, जयेश, उमेश आणि प्रशांत असे 4 फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलेत. विनोद आणि आता नव्याने बॅटर आलेला आहे भावेश. बॉल टाकून झालेत 5. शेवटचा हा एक बॉल बाकी आहे या षटकातील. आपण पाहतोय रनमध्ये थोडासा मिस्टेक झाला, तिकडे चुकलाय. रणवीमध्ये थोडासा बिघाड झाला आणि पुन्हा एकदा आपल्या रनअपवरती येताना दिसतोय. आतापर्यंत चांगली बॉलिंग केलेली आहे. इथे व्हाईट बॉल. आपण पाहतो या अगोदर थोडासा रनअप चुकला होता. ज्या वेळेस पण बघितलं की बॉलरचा रनअप चुकला आहे त्या वेळेस एखादा एक्स्ट्रा चेंडू तो टाकताना दिसला आपल्याला. इथे देखील थोडासा रनअप चुकला होता आणि आपण पाहतोय की एक व्हाईट बॉल इथे टाकला गेला. हा चेंडू थोडासा बॅटरच्या झोनमध्ये हाताळला गेला होता. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये इथे चांगले क्षेत्ररक्षण झालं. एक सिंगल धाव मिळाली. या सिंगल धाब्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 17 या आकड्यावरती. 17 रन्स ऑन द बोर्ड. 17 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती. 4 गडी बाद 17 धावा. तिसरं षटक हाताळण्यासाठी दिप्तेश येतोय. दिप्तेश वाजई. दिप्तेश APL मध्ये बघितलं होतं. APL 2026 मध्ये बघितले होते. आदिवासी प्रीमियर लीग झाली होती. त्या प्रीमियर लीगमध्ये आपण दिप्तेश वाजेला बघितलं होतं. चांगला परफॉर्मन्स दिला होता दिप्तेशाने आणि एक जबरदस्त खेळाडू आहे. तेच कारण त्याची APL मध्ये देखील निवड झाली होती. आता आपल्या संघाच्या माध्यमातून खेळत असताना कसा खेळ करेल हे देखील पाहणं तेवढेच गरजेचं असणार आहे. भरपूर प्रेक्षक आपण पाहतोय मोठ्या संख्येने त्यांची मॅच बघण्यासाठी इथे मैदानाच्या अवतीभोवती उपस्थित झालेले आहेत. पहिला बॉल ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आलेत तिकडे. 3 क्षेत्ररक्षक आलेत. 3 तिघाडा काम बिघाडा आणि इथे जीवनदान मिळालंय. झेल सुटला आणि 2 धावा इथे धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. पहिल्या बॉलवरती दिप्तेशाने नक्कीच इथे संधी निर्माण करून दिली होती. मात्र आयुष्यमान भवाचा आशीर्वाद तिकडे मिळालाय. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये हा फटका खेळला गेलाय. गॅप शोधण्यात यश आलंय. यावेळेस आपण पाहतो या चेंडूला उचलला गेला, फेकला गेला. पुन्हा एकदा 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता 21 या आकड्यावरती. 21 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा मिस टायमिंग झालाय क्षेत्ररक्षकाला आणि यावेळेस पुन्हा एकदा झेल ड्रॉप. खराब क्षेत्ररक्षण आता आपल्याला जांभूलपाडा टीम कडनं पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 झेल हे ड्रॉप झालेले आहेत. दिप्तेश वाजय आपण पाहतोय चांगली बॉलिंग करतोय, मात्र क्षेत्ररक्षकाची हवी तशी साथ मिळत नाहीये. धावसंख्या आता 23 या आकड्यावरती. पहिल्या 3 बॉलवरती 6 धावा खर्च केल्यात. ओ यावेळेस पाहतो आपण वेगवान चेंडू, तेज तर्रार. गोळीच्या वेगाने हा चेंडू पडल्यानंतर निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची आता सांगता झालेली आहे.
अखेरीस एक डॉट बॉल या ओव्हरमध्ये येताना दिसतोय. 4 षटकाचा हा सामना आहे. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आपण मिसटायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आहे कव्हर क्षेत्रामध्ये. थोडासा मिसफिल्ड पाहायला मिळाला, मात्र 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावा आल्या. या 2 धाव्याने धावसंख्या आता 25 या आकड्यावरती 25 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी असेल. ऑन साईडला फटका ते केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे विघ्नेश. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी देखील तेवढे सुरेख झाले. धावचीची संधी देखील निर्माण झाली होती. इथे पाहतोय काय घडलंय काय बिघडलंय. तिसऱ्या पंचांकडे इथे निर्णय आता सोपवला गेलाय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पोहोचवलाय. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. फलंदाज बाद असेल. फलंदाज बाद. चला नवीन बॅटर पाठवून द्यायचा आहे. विनोद आपण पाहतोय इथे बाद होऊन माघारी परततोय. धावची झालेला आहे. सव्वीस धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज साहिल आलाय. साहिल म्हस्कर आपण पाहतोय हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी. तर नव्याने फलंदाज अजय येतोय. अजय कोल्हेकर स्ट्राईक वरती असेल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाला होता शेवटच्या बॉलवरती. वेगवान चेंडू आपण पाहतोय, मात्र इथे पंचांनी सांगितलंय की हा चेंडू वाईट आहे. साहिल याचा वेगवान चेंडू आपण पाहतोय. वेगावरती स्वार झाला. पहिल्या चेंडू देखील भन्नाट वेगाने हात आला होता आणि पाहतोय ज्या प्रकारचा फॉलो थ्रो आहे पुढे जाताना दिसतोय. आणि तर तशी आपण पाहतोय ताकद देखील मिळते चेंडू हाताळण्यासाठी. दुसरी गरारा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न. कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये, मात्र एक सिंगल धाव मिळाले. या सिंगल धावेने धावसंख्या आता 28 या आकड्यावरती. 2 बॉल टाकून झालेत. 28 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. असूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज आपण पाहतोय साहिल म्हस्कर. आणखीन एक वेगवान चेंडू. भन्नाट वेगाने चेंडू टाकले जात आहेत. काय जबरदस्त बॉलिंग होताना दिसते आपल्याला साहिल म्हस्करकडनं. पहिल्या षटक आपण बघितलं ज्या प्रकारे हाताला मयूर वाजे याने 7 धावा खर्च केल्या. प्रदीप म्हस्कर यांनी 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर दीप्तेश वाजे यांनी तिसरं षटक हाताळलं. त्यांनी 9 धावा खर्च केल्या आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये 2 धावा खर्च केल्यात. 3 चेंडूचा खेळ देवी बाकी आहे. एवढेच पादपान मिड ऑफ मध्ये चेंडू खेळून काढला गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय.
एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण झालाय. तिसऱ्या वेळेचा प्रयत्न होईल का? तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, मात्र तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये ते फलंदाज बाद होतोय, तो म्हणजे अजय कोल्हेकर. किनारे शिंगाली र शिंगाली रामा दर्याते किनारे शिंगाली र शिंगाली रामा मग मग येन हात धरू नको घडी घडी शिटी तू मारू नको पोरींची करू नको टवाळी र टवाळी रामा दर्याते किनारे शिंगाली र शिंगाली रामा. थँक्यू. भूषण येतोय, भूषण निवाडर, भूषण मोकाशी. साहिल खूप चांगली बॉलिंग करतो, इम्प्रेस केलंय अक्षरशः. वेगावरती तो स्वार झालाय, हवेच्या विरुद्ध दिशेने बॉलिंग करतोय, मात्र ॲक्युरेट बॉलिंग करताना दिसतोय आपल्याला. अचूक टप्प्यावरती बॉलिंग करतोय. कुठल्या प्रकारे मोठा फटका अद्याप तरी खेळू दिलेला नाही आहे. एक वाईटच्या स्वरूपात धाव आली, त्यानंतर एक सिंगल धाव आली, त्या व्यतिरिक्त कुठल्या प्रकारे धाव त्याने दिलेला नाही आहे. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. धावसंख्या आपण पाहतोय 30. इथे विकेट किपरकडे थोडासा मिस्टेक होताना आपण बघितलाय. एक धाव तरी ते पळून पूर्ण केलाय आणि पंचांनी सांगितलंय की हा चेंडू वाईड असणार आहे, वाईड बॉल. म्हणजे या 2 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील. धावसंख्या 32 या आकड्यावरती, 32 32 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस आपण ऑन साईडला फटक्यात खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षकाने तिकडे झेल सोडलाय. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये ती भूषण हा फलंदाज बाद होतो. एकच धाव आली. धावसंख्या 33 आणि 34 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. 24 बॉल आणि 34 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. त्या म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स जांभूलपाडा या टीमला. चला जाऊया डीजेकडे, ऐकूया सुमधुर संगीत. डार्लिंग मॅचिंग पोलका हिरोईन दिस हे साडी व डार्लिंग मॅचिंग पोलका हिरोईन दिस नांगून मैतर माझा फसा नांगून मैतर माझा फसा नांगून मैतर माझा फसा नांगून मैतर माझा फसा किस्सात माललाई मोगऱ्याचा गजरा मोगऱ्याची कल्ली काही फुलना गौसून मी आता थकलो नंबर काही तुझा मिळना नंबर पाहिजे सातला बांधू आपण लग्नाची गाठ सातावतीन मला बसव गाडीन तीनावते राहण्या इच्छा कर जरा तेराव 32 ना नखर माझे 36 32 व 2 ना कर मला फोन 2 100 ना पुरा माझा नंबर नागून मैतर तुझा फस नागून मैतर तुझा फस नागून मैतर तुझा फस नागून मैतर तुझा फस नांगून मैतर माझा फसा नांगून मैतर माझा फसा नांगून मैतर माझा फसा नांगून मैतर माझा फसा फार पोरी नांगल्या एक दोन सांगल्या तुझ्या चिकनी दिसना थोडा बरी हँडसम पोर तुझ्या माग त्याग तुला पोरी कलना
तर सामन्याला सुरुवात झाली. 34 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. विघ्नेश सुतार याला आपण स्ट्राईक वरती पाहतोय, तर दिप्तेश वाजे याला आपण नॉन स्ट्राईक वरती पाहतोय. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी भावेश मोकाशी. 34 धावांचं लक्ष आहे. 8.50 सरासरी इथे राखावी लागणार आहे. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न बघा. उमेश आहे तिकडे. उमेशाने चांगला झेल पकडलाय. पहिल्या बॉलवरती सफलता मिळालाय. विघ्नेश सुतार याची विकेट मिळालंय पहिल्या बॉलवरती. फलंदाज बाद. पहिल्या गडी बाद झाल्या. नव्याने बॅटर अजित येतोय. अजित वाजई न्यू बॅटर. 34 धावांचं लक्ष आहे. राजवली संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर विकेट्स ह्या त्याने घ्याव्या लागतील. सध्या त्याने विकेट्स इथे डाऊन कराव्या लागतील. खास करून पाहतो दिप्तेशची जर विकेट जर त्यांनी मिळवली तर या मॅचवरती ते पकड मजबूत करू शकतायत. सध्या तरी विघ्नेशची विकेट मिळाली पहिल्या बॉलवरती. भावेश राईट आर्म विकेटचा मारा करत असताना खोला टप्प्याचा चेंडू. धावचीची संधी इथे देखील निर्माण झालेली आहे. आणि बघा फलंदाज बाद झालाय. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय. अजित वाजे आले आणि अजित वाजे गेले. संतोष मस्कर न्यू बॅटर. 2 फलंदाज बाद झालेत. विघ्नेश आणि अजित हे 2 फलंदाज बाधून माघारी परतलेत. दिप्तेश स्लॉग स्लिप करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय असफल ठरलेला आहे, कारण शतरक्षकाला निवडले तिकडे. हवेचा वेग देखील थोडासा जास्त वाढला होता मैदानाच्या आतमध्ये आणि हा फटका थोडासा फसला गेला होता. कनेक्शन चांगलं झालेलं नाही आहे आणि आपण पाहतोय डॉट बॉल इथे अंकित केला गेलाय. इथे आता कनेक्शन चांगलं झालंय. घुटना टेक और सिक्सर देख. चेंडू सरळ थर्ड फ्लोअर वरती पाठवलाय. दिप्तेश वाजे याने ठोकलाय षटकार. हा षटकार आला. या षटकारात धावसंख्या आता 6 या आकड्यावरती. या 6 धावेने आता धावफलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालेला आहे षटकाराने. आपण पाहतोय हवेचा वेग थोडासा जास्त वाढताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. तेच कारण थोडासा अडथळा देखील निर्माण होतोय खेळाडूंसाठी. मात्र दिप्तेश एक जबरदस्त बॅटर आहे. APL 2026 मध्ये देखील त्याची निवड झाली होती. तोच दिप्तेश वाजे आपण स्ट्राईक वरती पाहतोय. इथे आता फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू जातोय या बॅकवर्ड पॉइंट मध्ये. शतरक्षक तिकडे चेंडूचा पाठलाग करतोय. तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण झालेल्या आहेत. इथे 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. या 2 धाव्याने धावसंख्या आता 8 या आकड्यावरती. बॉल टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी असेल. 8.50च्या सरासरीने इथे धावा बनवायच्या आहेत आणि ती सरासरी ही धावफलकावरती लागताना दिसते आपल्याला. 34 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. आत्तापर्यंत आपण पाहतोय 8 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात.
ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू टाकलाय, चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार येतोय आणि या चौकाराने धावसंख्या आता 11 या आकड्यावरती, सॉरी 12 या आकड्यावरती, 12 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटच्या बॉलवरती एक निर्णायक चौकार येताना दिसलाय आपल्याला. गॅप शोधलाय, स्ट्रेट हिट केला होता बॅटर दीप्तेश वाजे याने. धावसंख्या 12 या आकड्यावरती. मॅच जिंकण्याकरता अजूनही आता आपण जर बघितलं तर 22 धाब्यांची आवश्यकता असणार आहे. 18 बॉल आणि 22 धावा. दुसरं षटकार करण्यासाठी उमेश येतोय, उमेश वर्गणा. उमेश वर्गण आलाय दुसरं षटकार हाताळण्यासाठी. 18 बॉल आणि 22 धाब्यांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 22 धावा. संतोष आणि दीप्तेश अशी ही जोडी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल होताना दिसतोय. पॉईंटमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. कव्हर क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर ठेवला गेलाय. एक्स्ट्रा कव्हर चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. यष्टरक्षकाकडून थोडासा मिस्टेक झालाय. डाऊन द लेग हा चेंडू टाकला गेला होता. पंच दर्शवत आहेत हा चेंडू वाईड आहे. वाईट बॉल, वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. आणि इकडे आपण पाहतोय धावसंख्या आता थोडीशी पुढे सरसावलेली आहे. ती म्हणजे 14 या आकड्यावरती 20 धाब्यांची आवश्यकता असणार आहे मॅच जिंकण्याकरता. 18 बॉल आणि 20 धावा. दीप्तेशसाठी हा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकला गेला होता. ऑन साईडला फटका खेळला गेला. फक्त एक सिंगल धाव मिळणार आहे, जास्त काय मिळणार नाही आहे. दीप्तेश वाजे आपण पाहतो कुठल्या प्रकारे रिस्क घेत नाही आहे. फक्त एक सिंगल धाव आली. या सिंगल धाव्याने धावसंख्या आपण पाहतो 15 या आकड्यावरती 15 रन्स. 15 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज पोहोचला तिकडे आणि आपण पाहतोय एक सिंगल धाव ही कंप्लीट केली गेली. या सिंगल धाव्याने धावसंख्या आता 16 या आकड्यावरती 16 रन्स. 16 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पूल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग झालाय. झेल फार महत्वाचा ठरणार आहे. दीप्तेश वाजे याचा झेल पकडला गेलाय. रनिंग मध्ये एक क्वालिटी झेल पकडलाय तिकडे क्षेत्ररक्षकाने. खूप सुंदर झेल. दीप्तेश वाजे आता ठरतोय फेल. विजय भुयाल होते तिकडे. विजय भुयाल याने हा झेल तिकडे पकडला गेला. खूप चांगलं झेल रनिंग मध्ये पकडलेला हा झेल आपण पाहतोय विजय मार्फत. आणि दीप्तेश वाजे जो आपल्याला विध्वंसक वाटत होता त्याला आता शांत केलंय. म्हणजे इकडे आता मॅच पलटू शकतो. इथे कमबॅक करण्याची संधी आता राजावली ब या संघाकडे चालून आलेली आहे. बघा ज्यावेळेस तुम्ही कठीण झेल पकडता, कठीण झेल सोपं करून पकडता, त्यावेळेस तुमचा संघ एक चांगल्या स्थितीमध्ये येत असतो आणि गोलंदाजाचा आत्मविश्वास हा वाढत असतो. इथे आपण पाहतोय आता उमेशाचा आत्मविश्वास वाढला असेल, त्या क्षेत्ररक्षकाचा आत्मविश्वास वाढला असेल आणि आता पूर्ण टीमचा जो मनोबल आहे, आत्मविश्वास आहे तो आता वाढला असेल. कारण महत्त्वाचा गडी इथे त्याने बाद केलेला आहे आणि इकडं मॅच आता पलटू शकते. कारण सेट झाला होता फलंदाज दीप्तेश, तो तंबूच्या आश्रयाला परतला आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 16 धावा. इथे स्टॅमिंग झालाय. पुन्हा एकदा झेलची संधी.
शतरक्षक पोहोचलाय मात्र झेल पकडू शकलेला नाहीये. बघा लो स्कोरिंगच्या मॅच मध्ये शतरक्षण चांगलं होणं फार गरजेचं असतं. ज्यावेळेस शतरक्षण चांगलं होतं त्यावेळेस बॉलिंग चांगली होत असते आणि संघाचा परफॉर्मन्स देखील चांगला होत असतो. इथे जर हा झेल जर पकडला असता तर मजबूत स्थितीमध्ये आला असता मरुदेवी राजावली हा संघ. मात्र झेल सुटला आणि आपण पाहतोय इथे धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या आता 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन द बोर्ड. 18 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे वेगवान चेंडू होता. जाग्यावर खेळण्याचा प्रयत्न. थोडंसं दडपण जाणवलं बॅटरवरती. जो यष्टरक्षक अगदी यष्ट्यांच्या जवळ आहे त्याचं थोडंसं दडपण जाणवलं आणि हा चेंडू डॉट येताना दिसला. 18 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. ते पण पाहतोय शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. 1 धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. शतरक्षक तिकडे चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने धावसंख्या आता 20 या आकड्यावरती. दुसरं षटक हे कंप्लीट झालेलं आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 20 धावा आणि आता 12 चेंडूमध्ये 14 धावेंची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू 14 धावा. बघा मैदानाच्या आतमध्ये पाणी पाठवलेलं आहे आणि पाण्यासोबत एखादा कानमंत्र देखील पाठवला असेल. पाहूया ज्या ज्या वेळेस ड्रिंक्स ब्रेक घेतला जातो ब्रेक येतो त्या ब्रेकमध्ये भरपूर काही घटित होत असतं. पाहूया इकडनं मॅच तर जांभूलपाडा संघाच्या बाजूने झुकलेला आहे. मात्र या ब्रेक नंतर काय होईल. ब्रेक नंतर भरपूर काही आपल्याला पाहायला मिळू शकतं. 12 चेंडू आणि 14 धावेंची आवश्यकता आहे. 12 चेंडू 14 धावा. राजावली संघाला मॅच जिंकायचं असेल तर विकेट्स घेणं फार अनिवार्य आहे. विकेट्स आणि डॉट बॉल. आणि जर जांभूलपाडा संघाला जर मॅच जिंकायचं असेल तर प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल धावा येणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे 7ची सरासरी ते राखावी लागणार आहे. 12 चेंडू आणि 14 धावा. 12 चेंडू 14 धावा मॅच जिंकण्याकरता. पहिला चेंडू हवेमध्ये होता तिकडे. हाफ चान्स कन्वर्ट झाला होता. मात्र शतरक्षक तिकडे चेंडूपर्यंत पोहोचू शकलेले नाही आहेत. झेल पकडू शकलेले नाही आहेत. आपण पाहतोय भरभक्कम शेरी यष्टेचा एक शतरक्षक तिकडे तैनात केला गेला होता. त्याच्यापासून अगदी चेंडू पुढ्यात पडला आणि 1 धाव ही कंप्लीट झाली. 1 धाव आली. धावसंख्या आता 21 या आकड्यावरती. 13 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. यावेळेस माझा पण मिसटायमिंग झालाय. शतरक्षक पुन्हा एकदा तिकडे पोहोचले होते. पुन्हा एकदा झेल ड्रॉप होताना दिसतोय. 2 धावा तर इथे पलून पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर प्रयत्न तर झालाय मात्र 2च धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. बघा 2 बॉलवरती 2 विला झेल इथे उडाला होता मात्र झेल पकडू शकलेले नाही आहेत. आणि इथे आपण पाहतोय 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या आता 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती. मॅच जिंकण्याकरता अजूनही धावा बनवायच्या असतील त्या म्हणजे 11. मिसटायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडूच्या काळी पोहोचलाय. झेल पकडला गेलाय. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट आता मिळालेली आहे. फलंदाज होते बाद. मयूर वाजे याची खेळी संपुष्टात आलेली आहे. मयूर ज्यांनी 6 धावा बनवल्या 5 बॉलमध्ये आणि तो आता बाद झालाय. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मॅच जिंकण्याकरता अजूनही 11 धावींची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 11 धावा. इकडनं कुठला संघ जिंकेल तर सांगता येणार नाही आहे. या अगोदर आपण पाहतोय
जांभूलपाडा संघाची जी स्थिती होती ती थोडीशी मजबूत वाटत होती, मात्र ही विकेट मिळाल्यानंतर आता राजावली संघ देखील मजबूत स्थितीमध्ये येताना दिसतोय. 50-50 संधी आता दोन्ही संघांना आहे इकडनं मॅच जिंकण्यासाठी. प्रदीप मस्कर न्यू बॅटर इन झालाय. इथे आपण पाहतोय थोडासा मिसफील्ड झाला, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्यात. बघा ह्या ज्या चुका आहेत ना, ह्या चुका आपल्या संघाला अडचणीमध्ये घेऊन जात असतात. इथे एक थोडासा मिस्टेक झाला, लगेच दुसरी धाव इथे पलून पूर्ण केली गेली. आता 9 धावेंची आवश्यकता असणार आहे. बॉल बाकी असतील ते म्हणजे 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता 9 धावेंची आवश्यकता. थोडंसं रडमध्ये चुकलाय गोलंदाज प्रशांत बोरगणा. चांगली बॉलिंग त्याने आत्तापर्यंत केलंय. पहिले षटक 12 धावांचं होतं, दुसरं षटक 8 धावांचं होतं, मात्र या षटकात चांगला कमबॅक. फक्त 5च धावा खर्च केला, तिथे संधी निर्माण झालाय. पुन्हा एकदा स्वतः प्रशांत चेंडूच्या खाली पोहोचलाय आणि बघा खूप चांगला झेल पकडलाय. प्रदीप मस्कर याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद होतोय. आता 7 बॉल आणि 9 धावेची आवश्यकता आहे. 7 चेंडू 9 धावा. डब्याने बॅटर अजय म्हस्कर येतोय. आता अजय म्हस्कर न्यू बॅटर इन झालाय. 7 बॉल मध्ये आता 9 धावेंची आवश्यकता आहे. मॅच बनवला इकडे प्रशांत वर्गना या बॉलरने, या गोलंदाजाने. अडचणी वाढल्या होत्या, 14 धावेंची आवश्यकता होती. आतापर्यंत फक्त 5च धावा त्याने खर्च केल्यात. 5 बॉलमध्ये विकेट देखील मिळवल्यात 2. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. नव्याने बॅटर अजय मस्कर हा इन झालाय. नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतो आपण संतोष मस्कर याला. डावऱ्या हाताचा बॅटर आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल होताना दिसेल. डीप मिड विकेट, त्यानंतर काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर डीप स्क्वेअर लेगमध्ये एक क्षेत्ररक्षक आता तैनात केला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सजवलं गेलंय. त्यानंतर 30 सर्कलमध्ये 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये देखील एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे आणि मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. पहिला चेंडू इथे खेळत असताना आपण पाहतोय अजय मस्कर, मात्र चेंडू त्याच्यापासून भरपूर दूर ठेवला होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. बघा व्हाईट बॉलने आपण जर बघितलं आता हा सामना थोडासा सोपा होताना दिसतोय जांभूलपाडा टीमसाठी. 8 धावेंची आवश्यकता असणार आहे. 7 बॉल आणि 8 धावा. पुन्हा एकदा रनमध्ये थोडासा बिघाड आपण पाहतोय. प्रशांत वर्गना बॉलिंग ट्रॅकवरती. या षटकातील शेवटचा बॉल असेल. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होतोय. बघा अजय मस्कर शॉट कंप्लीट केल्यानंतर मागे गेलेच नाहीये. त्याने मागे वळून देखील बघितलं नव्हतं की यशरक्षकाने चेंडू यष्टानं लावलाय की नाही. फलंदाज बाद होतोय. आणखीन एक विकेट. मॅच आता बनलाय. आता मॅच असा आपल्याला पाहायला मिळतोय 6 बॉल बाकी आहेत आणि या 6 बॉलमध्ये मॅच जिंकण्याकरता 8 धावेंची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू 8 धावा. बघा आतापर्यंत 6 फलंदाज बाद झालेले आहेत. सूरज येतोय. सूरज गायकवाड न्यू बॅटर इन झालाय. 6 बॉल 8 धावेंची आवश्यकता आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेच.
पहिला बॉल खूप चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. शतरक्षक आहे तिकडे, मस्तक पे दस्तक. हा झेल नाही तर मॅच सोडलाय त्या शतरक्षकाने. झेलची जी संधी होती, एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न, हातावरती तुरी देऊन हा चेंडू फरार झालाय. चेंडू सरळ 6 धावांकरता निघून गेलाय. एक नशिबाचा षटकार इथे येताना दिसतोय. आता 5 बॉल आणि या 5 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 2 धावेची आवश्यकता असणार आहे. बघा तिकडे शतरक्षक अजूनही टेन्शन मध्ये दिसतोय. आता त्याला देखील माहिती आहे भरपूर मोठी चूक झालेली आहे. हा झेल नाही तर हा मॅच सोडलाय असं म्हणाल की हरकत नाही आहे. आता 5 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 2 धावेंची आवश्यकता आहे. बघा हा जर झेल जर पकडला असता, विकेट देखील मिळाली असती, डॉट बॉल देखील आला असता आणि या प्रेशर बॅटिंग करणाऱ्या टीमवरती हे आलं असतं. मात्र झेल सुटला, 6 धावा मिळाल्या आणि आता 5 बॉलमध्ये 2 धावेची आवश्यकता असणार आहे. शतरक्षणामध्ये थोडासा फेरबदल होताना दिसतोय आपल्याला. पाच बॉल मध्ये 2 धाब्यांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 2 धावा. इथे गॅप मध्ये हा चेंडू खेळून काढलाय. इथे विजय फटका येईल का पाहूया. चेंडू अगदी बाउंड्रीच्या जवळ येताना दिसतोय आपल्याला आणि हा येतो विजयी चौकार, विजयी फटका. इथे सूरज गायकवाडच्या बॅट मधून आलेला आहे. षटकार चौकाराने हा सामना त्याने फिनिश केलेला आहे. हा सामना इथे आपण पाहतोय जिंकलेला आहे तो म्हणजे आयगाव देवी स्पोर्ट्स जांभूलपाडा टीमने. हार्ड लक आई मोरदेवी स्पोर्ट्स राजावली ब. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. आयगाव देवी स्पोर्ट्स जांभूलपाडा. लगेच टॉस केला जाईल. आयगाव देवी स्पोर्ट्स जांभूलपाडा आणि आयगाव देवी स्पोर्ट्स मानिचा पाडा. लगेच कॅप्टन या टॉस करण्यासाठी. आपण जातोय मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो म्हणजे मिस्टर मयूर वाजे. 3 विकेट्स त्याने घेतले होते, 7 धावा खर्च केल्या आणि बघा 3 विकेट्स देखील त्याने मिळवल्या. त्या धावा देखील चांगल्या बनवल्या होत्या.